नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। आटपाड़ी तालुकों के विभिन्न गांवों में लोकशाही दिन हर्षोल्लास से मनाया गया। इस अवसर पर गांव के नागरिकों ने बड़ी संख्या में उपस्थित होकर अपनी समस्याएं और मांगे नायब तहसीलदार व अन्य विभागीय अधिकारियों के समक्ष रखी। अधिकारियों ने नागरिकों की शिकायतों को गंभीरता से लेकर कई मामलों में तुरंत कार्यवाही का आश्वासन दिया। ये कार्यक्रम प्रशासन और आम जनता के बीच सीधा संवाद स्थापित करने और लोकतांत्रिक व्यवस्था को सशक्त करने की दिशा में एक सराहनीय कदम रहा। परिस्थिती अशी आपली आटपाडी तालुका सांगोला तालुका ही महाराष्ट्र राज्यात डाळिंबीच्या बाबतीत अग्रेसर राजधानी, परंतु वाईट होती परिस्थिती आहे। डाळिंबी बागाचे शेतकरी आता बाद झाले, दर डबल डाळिंब लावायला परिस्थिती वाईट आहे सर। आपले ट्रिगर मशीन फक्त कागदपत्र, फक्त मला एकच प्रश्न उत्तर द्या की गेल्या वर्षी न भरला होता, जसे गेल्या वर्षी सर किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला? आटपाडी तालुक्याचं काय करायचं सांगा? तालुका निर्देशिका अधिकारी पत्र काय तुम्हाला आटपाडी तालुका पूर्ण जिल्ह्यात सगळीकडे ट्रिगर बसले आणि आटपाडी तालुका डाळिंबाकडून एक ट्रिगर बसलेले आणि जे मशीन तुमच्या आहेत तेवढ्या सगळ्या बंद पडले। पहिली आताची गोष्ट 2022ला याच दिवसात ज्यावेळेस जुलै ऑगस्ट महिन्यात ज्यावेळेस नोंद त्यावेळेस द्राक्षाचा आणि डाळिंबाचा रेट एक होता। तुम्ही काय सांगताय कागदपत्री किंवा अधिकारी लेवल तुम्ही काय करताय किंवा ट्रिगर बसला नाही। द्राक्ष पिकाला 100% ट्रिगर बसतो आणि डाळिंब पिकाला दिघांची सर्कलला पैसे वेगळे भेटतात, सरसुड सर्कलला वेगळे पैसे भेटतात, आटपाडी सर्कलला वेगळे भेटतात। आम्ही मान्य करून पाऊस कमी जास्त असेल तर डाळिंब पिकाचा पण ट्रिगर तेच आहे, द्राक्ष पिकाला पण ट्रिगर तेच आहे। गेली 3 ते 4 वर्ष झालं याचा पाठपुरावा चालू आहे, पण अजून त्यात काय होतंय किती तारखेला पद्धती 12/6/24/25 धान्य मिळत नाही आधीच केलं 124 लोकांना कधी धान्य नाही। त्यासाठी तुम्ही पण कॅम्प घ्या, इथं आल्यावर सरकार नसते, तलाठी नसते, त्यांना कायच करता येते कॅम्प लावण्यावर करता येते। 24 तास पद्धती किती दिवस झालो काय कसं आहे कॅम्प लावणं आता फक्त शासनाचा 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री नुसतं म्हणते तुम्ही बोर्ड छापताय, फोटो काढताय, पाठवताय, चांगला विषय तुम्ही काय केलं नाही? ग्रामपंचायत पत्र दिले तुम्हाला म्हणून आम्ही ती कॅम्प करत नाही, मंडळात झालं कॅम्प मुख्यमंत्री 100 दिवसाचा ग्रामपंचायत पत्र विद्या 124 लोकांना धान्य त्याच्यामध्ये इंजेक्शन 24 चौकशी करायला 124 लोकांचा विषय होईल ना। कधी होईल, किती दिवसात कॅम्प लागेल? कॅम्पचा विषय नाही आहे, चौकशी करावी। 124 लोक सांगून येतच नाही का कोण एसटी येणार स्टँडवर येतं चालू चौकशी करावी कॅम्प घ्या ना ग्रामपंचायत कॅम्प झालं त्यात किती जणांना दाखवतो परत दाखला कॅम्पमध्ये काढायचा इलाज व्हायला बाबा शासनाला काढायची दाखल सुद्धा कॅम्पमध्ये आणून दिला टोकन बिकन काय नाही आपण कोणाला दिलाय काय तिथे 100 कोणाला दिलं तुम्हाला जवानराव साहेब आहे तो रोहित चौकडे होता, तुम्हाला टोकन दिलंय का? टोकन घेतला पाहिजे आपण त्या कॅम्पमध्ये तुम्ही दाखलं वाटलं उद्या शासनानं ऐका की उद्या शासनाने चिकन पोचवलं तुम्हाला माहिती आहे ना,
काय म्हणजे सांगतो की आणि ऐका दोन मिनिटं तुम्हाला माहित पाहिजे उद्या त्या अन्नधान्यामध्ये विषबाधा झाली तर एखादं धान्य पाठवत असताना ते काय खराब धान्य लागतं चुकून समजून आज ऐका आज बऱ्याचशा धान्यामध्ये मुशिकडे असतात बरेचसे का नाही तुमच्या काय सेविका वगैरे कोण असतील का नाही बनवणारे व्यवस्थित धान्य बनवत नाही की अन्न बनवत नाही व्यवस्थित धान्य ते साफ करत नाही ह्याची जबाबदारी तुमची आहे का नाही त्याची ठराव घेतलेला असतो आणि मेडिकल बोर्डाचं अहो सर्टिफिकेट साहेब मी कागदावरचं तुम्ही आम्हाला सांगता भाऊ प्रॅक्टिकल सांगा तुम्ही स्वतः तपासा. मला ऐका मला कागदावर घोडं दाखवायचं नाही मला प्रॅक्टिकल दाखवा तुम्ही काय तुम्हाला शासनानं पत्र घालून दिले कुठल्या दिवशी काय काय की करायचं कोण बरोबर आहे ह्याच्यावरती कोण पालक कोण ठेवणार याच्यावर ते सांगा ना आम्हाला ते मग ऐका दुसरी गोष्ट अशी आहे ऐका जे काय प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत ते गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले आहेत का प्रायव्हेटवाले शासकीय जे काय प्राथमिक शिक्षक आहेत बरोबर आहे त्याला शासन पगार घेतोय का आमदाराच्या फंडात म्हणजे त्यांना पगार शासन पगार देतो शासनाचे नोकर आहेत मग ते नोकरीला लागताना त्यांना काय नियम अटी काय दाखवले का नाही दाखवले मग कुठल्याही राजकीयाच्या कार्यक्रमात जायचं तिकडे झेंडा घेऊन जायचं शाळा सोडायची विद्यार्थ्यांना नमस्कार करायचं आणि तिकडे बोंबलं फिरायचं तुम्ही कारवाई का करत नाही काय कारवाई करत नाही तुम्ही किती फोटो तुम्हाला दाखवू तिथे किती मास्तर आहे कधी मास्तर सगळ्या बीजेपीच्या कार्यक्रमाला असतं का त्यांचं निलंबन करायचं त्याला तिकडे पाठवायचं कसं काय तुम्ही हे करता असं वाटतं हा ऐका तुमचे शिक्षण अधिकारी होते ना काय ते कोळपे का काय कोळपा त्याला सुद्धा मी सांगितलं होतं त्याचं काम आहे का नाही आम्ही किती वेळा सांगाय आम्ही तुम्हाला प्रेमानं सांगतोय तुम्ही त्याचा काय एवढं तुम्ही त्याला फायदा घ्यायचा का तुमचं काम आहे का नाही सांगा काय त्याला शिस्त का नाही लोकशाही काय त्याला लोकशाही याला लोकशाही म्हणजे ऐका 2 मिनिटं पहिली गोष्ट म्हणजे अधिकारी शासकीय कर्मचारी अधिकारी यांना लोकशाही माहित नाही माझा सरळ आलो तुम्हाला लोकशाही काय माहित नाही काय आहे लोकशाही कशासाठी तुम्ही नोकरीवरती बसताय कशासाठी खुर्चीवर बसलाय लोकांची सेवा करण्यासाठी खुर्चीवर बसलाय तुम्ही धंदे करण्यासाठी बसला नाही तुम्हाला काम होत नसेल तर राजीनामा द्यायचा घरी आणायचं काय लोकशाहीचा अर्थ तुम्हाला काम जमत असेल तर ठेवा ना किमान 30% शिक्षक शाळेत नसतील. प्रत्येक शिक्षक आम्ही बघतोय प्रत्येक त्या बीजेपीच्या कार्यक्रमात असते कुठला तर राजकीय कार्यक्रम आयोजित करते तिकडे बोंबले झडते ती काम आहे का नाही त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं का नाही प्राथमिक शाळेची विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली का नाही विद्यार्थी संख्या घटली का नाही आज पालक काय करतोय खाजगी शाळेत विद्यार्थ्याला पाठवतो काय तर तुमचे शिक्षक बोंबले झडतात आणि दुसरा तुम्ही शिकवत नाही व्यवस्थित शिक्षणाचा स्तर कसं चाललाय तुमचं म्हणणं काय नसतं एखाद्या शाळेत 20 विद्यार्थी असतील आणि दुसऱ्या शाळेचा दाखला जोडलेला असतो समजा करगीण शाळेत विद्यार्थी शिकतात तिकडे रामनगरला त्यांचा दाखला जोडला ती तपासा शिक्षक ही करा बघा हे पण असं कसं आहे मी आता तुम्हाला सांगते पुढच्या वेळा ऐकून घेणार जो कोणी शिक्षकांना नोटीस काढावं सरळ मी त्यांची कातर नाही ऐका माझ्याकडे कातर नाही माझ्याकडे फोटो आहे कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये जे जे शिक्षक दिसतील त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली पाहिजे तुम्ही म्हणायचं नाही सीओला सांगा त्यांच्याकडे जावा तुमचं काम आहे तुमच्या ह्या स्तरावरती तुमचं काम आहे की आज या कार्यक्रमाला मुद्दामन गट शिक्षण अधिकारी हजर राहिले मुद्दामन हजर राहिले तीच की मुद्दामन जर हजर राहिले कुठे गेले ते चांगलेलं मीटिंग आहे अहो चांगल्या कुठल्या मीटिंगला गेले शिवसाहेबांची मीटिंग आहे सीओ साहेबांच्या मीटिंगला गेले ही मीटिंग नाही का सांगा मला आता जिल्ह्याची मीटिंग आहे त्यामुळे ऐका दोन मिनिटं हे शिक्षण अधिकारी आहेत ना हे सुद्धा फ्रॉड आहे त्या मुद्दामान त्या शिक्षकांना त्या कुठल्या त्याला किती पॅचेस भेटले मला माहित नाही मुद्दाम त्या पार्टीच्या कार्यक्रमामध्ये हे मला विद्यार्थ्यांवरती लक्ष नाही शाळेमध्ये कॅमेरा नाहीत बऱ्याचशा शाळेमध्ये कॅमेरा नाहीत नाही का मध्ये सुद्धा एक विषय होता की आपण शिक्षक म्हणजे त्यांना काय आजार झाला काही त्यांचा प्रॉब्लेम होता शरीराचा जवळजवळ 1 वर्ष झालं ते शिक्षक तसंच त्या विद्यार्थ्याला शिकवत होते पालकांनी अनेक वेळा त्या ठिकाणी 1 वर्ष तक्रार दाखल करतो हे लक्ष दिलं ज्यावेळेस आम्ही तो मुद्दा हातात घेतला त्यावेळेस मग ते त्यांची आता ते पंचायत समितीला त्यांना घेतले आणि त्या ठिकाणी दुसरे